जी शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून मी आभार व्यक्त करतोय। त्यानंतर आमचे सचिन दादा कोपरकर या ठिकाणी आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करू। रौनक या ठिकाणी आलाय, फिरकीपट्टू तलोज मजकूरचा एक जादुई गोलंदाज, खूप कमी कालावधीमध्ये ज्यानं जबरदस्त गोलंदाजी केली आहे। त्यानंतर आमचे नितेश दादा पाटील या ठिकाणी आहेत, दादांचा देखील आपण शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करत आहोत। या दादा आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत। खारघर गावातील एक नामांकित व्यक्तिमत्व आपण पाहतोय, आमचे नितेश दादा पाटील यांचा हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय। मंचावरती आमचे किसन शेठ मात्र यांच्या शुभहस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण केला जातोय। आलेल्या संपूर्ण मान्यवरांचं आपण स्वागत करू, जसा वेळ मिळेल तसे आपण स्वागत मंचावरती करू। परंतु तुर्तास एका बाजूला मॅच चालू आहे, महत्त्वाची मॅच, सुपर 6ची ही अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल। मॅच जशी सुरू होते पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आवाज असेल योगेश मडवी यांचा, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स। धन्यवाद साईनाथ पाटील, धन्यवाद बाबूशाह। नमस्कार क्रीडा रसिक, जय महाराष्ट्र। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत। व्यासपीठावरती असलेले सर्व मान्यवर, त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून घरी बसून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत, त्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं या स्पर्धेच्या वतीनं अर्थात सोलागाव प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। फुल टॉस चेंडू हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न बंटी पाटीलचा आणि बॉल बीट झालेत। सामना सध्या आपण पाहतोय ड्रीम सोल्युशन रोहिंजन विरुद्ध श्री गणेश CSK तलोज मजकूर यांच्यामध्ये। पहिल्या चेंडूवरती 3 धाबा सुरुवात केली डावाला अक्षय पाटील मैदानाच्या मध्ये। अक्षय पाटील सोबत बंटी पाटील ही CSK टीमची ओपनिंगला ब्लास्टर मैदानाच्या मध्ये दाखल झालेत। गोलंदाजी मागवती स्नेहांकित रुपेकर, एकट पारा। पुन्हा एकदा चांगला बॉल, परंतु इथे बंटी पाटील बीट झालेत। लगातार डॉट चेंडू येत आहेत, दबाव वाढेल, कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं की टीम सानवी 11 संघानं टॉस जिंकून बॅटिंग केली आणि त्यानंतर त्या ठिकाणी 38 धावा फक्त 5 ओव्हरमध्ये केल्या। पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं की धरणा संघ विरुद्ध सिद्दीक करवले ही लढत पाहिली। चेक। तर पारितोषिक आलं विकेट हॅट्रिकसाठी राहुल गायकर आणि अविनाश गायकर यांच्या माध्यमातून। जर विकेट हॅट्रिक गोलंदाजानं कंप्लीट केली तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज गोलंदाज स्नेहांकितला देण्यात येईल। टोटल 1 धाव घेतली, फार वेगाने 1 धावेने संघ पुढे झालाय 4 धावसंख्येवरती। पहिला चेंडूवरती 3 धावा आल्या, त्यानंतर 2 चेंडू डॉट आणि त्यानंतर 1 धाव घेतली। टोटल 4 बॉल 4 धावा। सुरुवात चांगली आहे, स्नेहांकित रुपेकर एकट पाडा सध्या गोलंदाजी करतो। काय गोलंदाजी आहे, पहिल्या ओव्हरमध्ये दमदार सुरुवात केली आहे। पहिल्या मॅचमध्ये बॅटिंग केली जर्मन श्रीसाई सिद्दीक करवले टीम 67 धावा केल्या, त्या धावा डिफेन्स झाल्या। दुसऱ्या मॅचमध्ये बॅटिंग केली सानवी 11 घोट संघटन, मात्र धाबा चेस झाल्या। बॉल हवेत अगदी उंच गेलाय आणि फिल्डर पोहोचले, झेल टिपलाय। अक्षय पाटील बॅक टू द डगआउट। पहिला मोठा धक्का श्री गणेश CSK टीमला। तोच गोलंदाज हा हुकणारी गोलंदाजी करतोय आणि जे विजेते संघ आहेत त्यांना सूचना की यानंतर पुढील ज्या 2 मॅच होतील सेमीफायनल आणि मेगा फायनल, त्या दोन्ही मॅचेस 6 षटकांच्या होतील। आयोजकांच्या वतीने ह्या सूचना आल्यात, म्हणजे सेमीफायनल आणि फायनल मॅच आपल्याला 6 षटकांच्या पाहायला मिळतील। हीच तर विशेषता आपण पाहतो, जेव्हा जेव्हा ह्या क्रीडांगणावरती खुटारीच्या वतीनं आयोजन पाहायला मिळतं तेव्हा जास्त षटकं होत आहेत, षटकं कधी कमी होत नाहीत। ही स्पेशालिटी या आयोजकांची आपल्याला पाहायला मिळते। टोटल धावा स्कोरबोर्डवरती 4 धावा आणि एक मोठा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये। अक्षय पाटील बाद झालाय, नवीन बॅट्समन
विकी पाटील स्नेहांकित रुपेकरचं कौतुक करेल. 5 चेंडू 4 धावा आणि 1 विकेट. फटका बॅक टू द बॉलर, डायरेक्टेड, हेज गॉन. काहीच गरज नव्हती. एका धावेसाठी घेतलेली रिक्स आता सीएसके टीमला फार मागत पडणार आहे आणि मैदानावरती हा दुसरा धक्का लागलाय. श्री गणेश सीएसके टीम अगदी कमजोर सुरुवात मैदानाच्या मध्ये 2 गडी बाद धाबा झालेत त्या फक्त 4. नवीन बॅट्समन विपुल भोईर पेंदर मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. आता जिम्मेदारी बंटी पाडीच्या खांद्यावरती फार मोठी आहे, कारण या मॅच मध्ये एक मोठं टार्गेट सेट करायचं, परंतु सुरुवातीला पहिल्याच ओव्हरमध्ये केवळ 4 धाबा आल्यात. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाज किरण मात्रे, कोठारी. फटका यावेळेस मात्र चाललाय. स्पेअरलेग रिझर्व्ह मध्ये फिल्डर तैनात आहेत. 1 धाव मिळेल. एका धावेने टीमची टोटल फक्त 5 धावसंख्येवरती 5 षटकांची लढत पाहायला मिळते आणि यानंतर सेमी फायनल लढत होणार, परंतु 3 संघांमध्ये ड्रॉ होईल. ड्रॉच्या माध्यमातून एक संघ फायनल मध्ये आणि एक संघ, जे 2 संघ राहतील त्यांच्यामध्ये होईल सेमी फायनलची लढत. धावा झाल्या त्या धाव पडकावती केवळ 5 धावा. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं की केवळ 38 धावा सानवी 11 संघाने केल्या. चांगला चेंडू अगदी हलक्या हाताने क्लिक केलाय. मिड ऑफ मध्ये 1 धाव घेतली. सॉरी, डॉट बॉल आलाय. धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत केवळ 5 धावा लागल्यात. अटॅकिंग क्रिकेटची आवश्यकता. खरं तर सुरुवात अगदी कमजोर झाली. 2 विकेट्स पडल्यात. हा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर गेला. पंचांनी वाईट घोषित केला आणि 1 धावा वाढत्या. टीमची टोटल 6 धावा. 2 गडी बाद 6 धावा. श्री गणेश सीएसके टीम तळोजो मजकूर विरुद्ध तुम्हाला सध्या मैदानावरती ड्रीम सोल्युशन रोहिंजन यांच्यामध्ये लढत. फटका हवे त्या मिस टायमिंग. मिड ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचले. स्वतः गोलंदाज आणि कॅच टिपली आहे. बंटी पाटील बॅक टू द डगआउट. क्रिश गोंदली दानसर नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये दाखल झाले. गडीबाद झालेत ते आतापर्यंत 3 आणि धाबा झालेत ते टोटल धावा पडकावती 5. सहा धाबा 3 गडीबाद. परिस्थिती थोडीशी नाजूक आहे, थोडीशी खराब आहे आणि सध्या क्रिश गोंदली मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. 5व्या क्रमांकाचा काढू मैदानावरती दाखल झाल्या. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती किरण मात्रे. हा चेंडू पडल्यानंतर अगदी उसळी घेणारा होता आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 फॉर दी ओव्हर. टोटल धावा आमचे स्कोर माहिती देताना 7 धावा. 1 फॉर दी ओव्हर. पंचांनी इशारा देखील दिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा किरण मात्रे. आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. केवळ डॉट बॉल. 7 धावा झालेत त्या केवळ धावा फडका होती. चेंडू या षटकामध्ये 4 बॉल
दोन चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे, पण तिथनं चांगली फटकेबाजी करावी लागेल. हो, काय जबरदस्त फटका खेचून मारलाय. ऑफ स्टंपला बाहेर गेले, बाहेरचा बॉल खेचला आणि बॉल स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. क्रिश कोहलीच्या बॅटमधून षटकार. कोहलीच्या बॅटमधून षटकार आलाय. हा पहिला संघर्षाचा षटकार. दरम्यान आपण पाहतोय मंचावरती नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, सन्माननीय रविकांतजी म्हात्रे साहेब, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सध्या तरी मंचावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. क्रिश गोंधली देखील बाद झालाय. संकट आता टीम वरती आलाय. 4 गडी बाद, धावा 13. 2 षटकांचा खेळ समाप्त. मार्कवरती 2 षटकांमध्ये सीएसके टीमची टोटल केवळ 13 धावा आणि 4 गडी बाद झाल्यात. हा चेंडू पडल्यानंतर अगदी वेगानं गेला. फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. क्रिश कोपरकरचं हे 3रं षटक आपण पाहतो आणि सध्या सुरुवात मैदानाच्या मध्ये अगदी दमदार केली आहे. 13 चेंडू, 13 धावा, 4 विकेट्स. श्री गणेश, सीएसके तोज मजकूर टीम. क्रिश कोपरकर पुन्हा एकदा. हा चेंडू बॅटची एज पाठीमागे शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये एकदा मिळाली. एका धाव्याने टीमची टोटल 14 धावा. 14 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 14 बॉलमध्ये फक्त 14 धावा. हो, नाईस डिलिव्हरी. गुडलेस स्पॉटचा वापर केला आणि अगदी चेंडू पडल्यानंतर वेगानं बीट झालाय. फलंदाज बीट होतोय. डॉट बॉल. 3 चेंडू या षटकामध्ये केवळ एकच धाव त्याने दिली आहे. अजून एक चांगला बॉल. गती परिवर्तन. चेंज ऑफ डिलिव्हरी. क्रिश कोपरकरचं षटक देखील चांगलं आहे आणि सध्या मैदानाच्या मध्ये अजून एक डॉट बॉल आलाय. सुरुवातीपासूनच सुरुवात खराब झाली. अक्षयची विकेट, त्यानंतर विकी पाटील रनआउट झाला. हे टर्निंग पॉईंट ठरलं. फटका चांगला आहे. समोर खेळतात लॉंग ऑफ रिझनमध्ये फिल्डर आहेत रोहन पाटील. तोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एकदा मिळाली. एका धावेनं धावसंख्या केवळ 15 वरती. 17 चेंडू, 15 धावा, 4 विकेट्स. यावेळीचा बॉल आणि
दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय, विकेट पडली आहे, काहीच गरज नव्हती, अजून एक धक्का लागलाय. धावसंख्या स्कोरबोर्ड होती 15 धाबा 5 गडी बाद, 16 धाबा आणि 5 गडी बाद. पहिलाच बॉलवरती विकेट आली आणि आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील. 16 रन, लॉस ऑफ 6 विकेट, 6 गडी बाद, 16 धाबा. चांगला बॉल, बॅक टू द बॉलर, रन्स मिळेल त्या ठिकाणी एक सिंगलनं टीमची टोटल केवळ 17 धाबा, 6 गडी बाद. डॉट बॉल. सामन्यामध्ये आता जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात झाली, त्यामुळे सीएसके टीम होती दबाव आलाय. आज कदाचित मॅनेजमेंट चुकली आहे, कारण जी सुरुवात सलामीवीर अक्षय पाटील सोबत विकी पाटीलला पण पाहिलं, कदाचित बंटी पाटीलला लवकर आला, विकेट्स पडले आणि पाठोपाठ विकेट पडल्यामुळे दबाव टीमवरती पूर्णपणे आला आणि आता सध्या टीम पूर्णपणे दबावामध्ये.
6 गडी बाद धाबा झाल्यात त्या केवळ 17 धाबा. 17 आणि खतरा असं म्हटलं जातं. तो खतरा आता टीम श्री गणेश CSK टीम होती. या चौथे षटक असताना केवळ स्कोर होती 17 धावा. अजून एक डॉट बॉल स्नेहांकित रुपेकर. चला डॉट बॉल आलाय. कदाचित लो स्कोरिंग मॅच प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. मागच्या मॅचमध्ये देखील सानवी 11 गोट संघ केवळ 38 धावाच करू शकला, परंतु आता श्री गणेश CSK टीम 17 धावेवरती. हा देखील चेंडू डॉट आणि या षटकामध्ये केवळ एकच धाव दिली. स्नेहांकित रुपेकर 1 विकेट प्राप्त केली आणि 4 षटक समाप्त. धावसंख्या 6 गडी बाद केवळ 17 धावा. थँक्यू डीजे. मंचावरती आगमन होते वैभव हॉटेल आणि वैभव बिअर शॉपचे ऑनर आमचे वैभव शेट्ट पाटील यांचं शुभ आगमन मंचावरती आपल्याला पाहायला मिळेल. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत आमचे एक स्टार क्रिकेटर प्रतीक पाटील यांना देखील आपण पाहतोय, त्यांचं देखील स्वागत. आमचे भाई पाटील देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत, स्वागत त्यांचं देखील असेल. सहर्ष स्वागत. मंचावरती बरेचसे मान्यवर आमचे उद्योजकपती एकनाथ शेठ म्हात्रे मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे पिसारवाचे उद्योजक रमेश शेठ म्हात्रे यांना आपण पाहतोय. त्यानंतर माजी नगरसेवक सन्माननीय रविकांतजी म्हात्रे त्यांच्या समवेत आपण पाहतोय. किरवळीचे आमचे सदाशिव शेठ पाटील, त्यानंतर आमचे तळोजा शहर प्रमुख शिवसेनेचे अविनाशजी केणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर नितेशजी पाटील, तदनंतर मंचावरती आपले सन्माननीय किसन शेठ म्हात्रे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर ज्यांची नुकतीच उपस्थिती आमचे संजय शेठ म्हात्रे असतील, अरुण शेठ भोईर असतील, त्यानंतर रुपेश तांडेल किरवळीचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर नुकतीच ज्यांची उपस्थिती आमचे वैभव शेठ पाटील यांचं देखील शुभ आगमन मंचावरती आपल्याला पाहायला मिळतं. त्या सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. संघर्षमय चौकार बऱ्याच वेळानंतर CSK टीमसाठी चौकार आला आणि चौकार टीमची टोटल 21 धावा. त्यानंतर मंचावरती आमचे चेतनदादा पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. बरेचसे मान्यवर मॅचचा आनंद घेत असताना सुपर 6ची ही शेवटची मॅच आणि त्यानंतर सेमीफायनल आणि मेगा फायनल अशा 2 मॅचेस, परंतु त्या 6 ओव्हरच्या मॅचेस असतील याची देखील दक्षता आपण घ्यायची आहे. चला जनमान सिसाई सिद्दीकर टीमचे कॅप्टन नयन पाटील आपण या. त्यानंतर तनिष 11 ओम साई, चैतन्येश्वर कुठारी टीमचे कॅप्टन मंगेश गायकर या कारण ड्रॉ करायचे आपल्याला 3 संघ नायकामध्ये. फटका चांगला ऑन साईडला फिल्डर तैनात एकदा मिळेल, एकच प्रति संतुष्ट आणि टीमची टोटल 24 धावा. 5 षटकांची लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये. चेंडू फेकले ते ओव्हरमध्ये 3, शेवटचं षटक फेकलं जातं आणि निश्चय मात्र नागझरी. यावेळेस मॅचची एज पाठीमागे 1 धाव प्राप्त होतीये. 1 धावेने टीमची टोटल 25 धावा. शेवटचे 2 बार शिल्लक आहेत. इथनं 2 मोठे फटके लागले तर 30+ स्कोर नक्की पाहायला मिळेल आणि कमीत कमी 30+ तरी स्कोर पाहिजे तेव्हा लढत पाहायला मिळेल. निश्चय मात्रे वेगवान बॉल अगदी वेगानं बीट केलाय. यॉर्कर व्हाईट यॉर्करचा वापर केलाय. अगदी व्हाईट रेखेच्या जबरनं बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. केवळ धावा झाल्या, त्या धावा पडकावती 25 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट. शेवटचं षटक आणि शेवटचा बॉल. अजून एक डॉट आणि षटक समाप्त. पहिलं सत्र समाप्त होत आहे. श्री गणेश CSK तळोजा मस्कू टीम धावा झाल्यात 25 आणि 26 धावेचं टार्गेट.
तर लगेचच आपण मंचावरती वळत आहोत. बरेचसे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांचा आपण सन्मान आपण पाहतो, ज्यांची नुकतीच उपस्थिती सन्माननीय श्री वैभव शेट्टी यशवंत पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचा धनादेश आलाय. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतोय. मंचावरती आपण शुभ सन्मान घेत आहोत. उपस्थित आमचे शहर प्रमुख अविनाशजी केणी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. मी उद्योजक एकनाथ शेट म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. तोलोदा शहर प्रमुख शिवसेनेचे एक दमदार व्यक्तिमत्व, नेहमीच जेव्हा जेव्हा काही समस्या भेडसावत आहेत दरम्यान मंचावरती उपस्थिती सन्माननीय माजी सरपंच पिसारवे गावचे दमदार आयोजनकर्ता देखील राहिलेत आणि सन्माननीय संतोष शेट म्हात्रे यांचं शुभ आगमन मंचावरती, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर मंचावरती आपण शुभ सन्मान या ठिकाणी घेत आहोत. उपस्थित आमचे अरुणशेठ भोईर या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण घेत आहोत. मी विनंती करतो अरुणशेठ भोईर यांना की या आपण. त्यानंतर मंचावर उपस्थित सन्माननीय उद्योजक पिसारवे गावचे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 3,000 रुपये आलेत आणि त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी आपण घेत आहोत. मी विनंती करतो सन्माननीय आमचे रमेश शेट म्हात्रे यांना की या आपण आपला सन्मान लगेचच या ठिकाणी स्वीकारायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी 3,000 रुपयाची धनराशी स्पर्धेसाठी आले तर त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण केला जातोय. वार्ड क्रमांक 1 सोळागाव प्रीमियर लीग आणि अनेक मान्यवर सातत्याने या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा यथोचित स्वागत आमच्या आयोजकांच्या वतीनं सन्माननीय एकनाथ शेट म्हात्रे यांच्या वतीनं हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर उपस्थित आमचे माजी नगरसेवक रविकांतजी म्हात्रे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा देखील शुभ सन्मान. विनंती आहे मान्यवरांना की या आपण जरूर आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल. जबरदस्त व्यक्तिमत्व, एक प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच ज्यांची ओळख राहिली आहे, जिथे जिथे स्पर्धा ऑर्गनाईज केल्या जातात फटाक्यांची आतषबाजी अनेक कार्यक्रमांमध्ये ज्यांची आवर्जून उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते असे आमचे सर्वांचे लाडके रविकांतजी म्हात्रे साहेबांचा हा शुभ सन्मान. तदनंतर आमचे चेतनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण पूर्ण करत आहोत. रोहिंदनगावचे एक दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटसाठी नेहमीच अग्रेसर पुढे राहणारे व्यक्तिमत्व आमचे चेतनदादा पाटील. रोहिंदनगावचे बरेचसे संघ या ठिकाणी खेळलेत. त्यानंतर आमचे गोविंदजी गायकर या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती आहे काकांना या आपण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. एकाडपाड्याचे जेवढे जेवढे प्रतिष्ठित ग्रामस्थ या ठिकाणी आमचे प्रभाकरजी गायकर देखील असतील त्यांना देखील विनंती की या आपण आपलं देखील सहर्ष स्वागत. तदनंतर आपण पाहतो आमचे संजय शेट म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल. मॅच मध्ये जास्त धावा नाही आहेत, परंतु सध्या मंचावरती मान्यवर भरपूर पाहायला मिळत आहेत. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा आगत स्वागत सध्या तरी केलं जातोय. त्यानंतर नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली आहे सन्माननीय संतोष शेट म्हात्रे माजी सरपंच पिसारवे गावचे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 8 संघांसाठी ड्रेस कोड देण्यात आलाय. तर त्यांची उपस्थिती आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी लगेच पूर्ण करत आहोत. मी विनंती करतो आमच्या एकनाथ शेट म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संतोष शेट म्हात्रे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. हा शुभ सन्मान आपण पाहतोय मान्यवरांचा. संतोष शेट म्हात्रे माजी सरपंच, तर सन्माननीय अविनाश दादा केणी पेठालीचे शहर प्रमुख यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 3,000 रुपये आलेत. त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तर
जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी सामना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा फारशा नाही आहेत, कमी टोटल. इथे मात्र चेस करायचा आहे. बाबू शाह, यस, वैभवदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. वैभव हॉटेल आणि वैभव बियर शॉपचे आमचे सर्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी धनादेश देखील आलाय, त्यांचं आपण मनापासून आभार व्यक्त करू आणि जरूर त्यांचा हा शुभ सन्मान. त्यानंतर आमचे रुपेशजी तांडेल किरवलीचे उपस्थित आहेत. मंचावर उपस्थित आमचे रुपेशजी तांडेल, त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल किरवलीचे. त्यानंतर नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय, क्रिकेटसाठी नेहमीच अग्रेसर असणारे हे व्यक्तिमत्व आमचे सर्वांचे लाडके गोविंदजी गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचा देखील शुभ सन्मान, कारण की त्यांच्या गावचे बरेचसे खेळाडू खेळत आहेत आणि आपल्या गावाचं नाव रोशन करतायत. स्नेहांकिता असतील, मंगेश असतील, जबरदस्त खेळ त्यांचा पाहायला मिळतो वारंवार आणि जरूर त्यांचा हा शुभ सन्मान मी विनंती करतो गोविंदजी गायकर यांना की या पण मंचावरती आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. अगदी मान्यवरांनी हे मंच, मुख्य अतिथी कक्ष, VIP डाईज गजबजून भरलेलं पाहायला मिळतंय. या सर्वांचं सहर्ष स्वागत करू आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. आणि जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कमी धावा त्या ठिकाणी डिफेंड करत असताना CSK श्री गणेश या संघाला आपण पाहतोय. थँक्यू. 4 चेंडू डॉट. त्यानंतर इथे विकेट येऊ शकते. कॉलिंग चुकीची आहे. 3-4 खेळाडू आले पण एकानेही कॉल दिला नाहीये. संधी चौघांना पण होती परंतु एकानेही कॉल दिला नाहीये. 5व्या बॉलवरती खातं खुलं झालंय किरण म्हात्रेचं. टीमचं देखील खातं खुलं झालंय. चला, जनमान सिसाई, सिद्दीकर्ला टीमचे कॅप्टन नयन पाटील या. त्यानंतर तनिष 11 ओमसाई, चैतन्यश्वर कुडारी संघाचे कॅप्टन मंगेश गायकर आपण या. दरम्यान आपण पाहतोय रोहिंजनचा एक स्टार क्रिकेटर प्रतीक पाटील यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. जरूर ऑप्शनमध्ये सर्वाधिक जास्त बोली ज्या खेळाडूवरती लावण्यात आली होती, त्यांचा हा शुभ सन्मान प्रतीक पाटील यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. स्वागत त्यांचं देखील. ना बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉम बॉक्स. फक्त एकच धाव दिली. मागच्या बॉलवरती विकेट जर आली असती तर मेडन षटक असतं, परंतु एकच षटकाचा खेळ समाप्त. आता 24 बॉलमध्ये करायचे त्या मैदानावरती 25 धावा. टोटल धावा झाल्या ते एक. पहिल्या ओव्हरमध्ये आता 24 बॉलमध्ये 25 धावेची आवश्यकता आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवरती क्रिश गोंधले आलाय. ओव्हर नंबर 2. क्रिश गोंधले, मॅन फ्रॉम दानसर, सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅट्समन तुम्ही पाहतायत सलामी वीर किरण म्हात्रे. पहिलाच वेगवान बॉल, अगदी वेगानं बीट. डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी क्रिशची. धावा कमी आहेत परंतु कधी कधी लो स्कोरिंगचे मॅच देखील फार चांगले होतात. चांगले क्रिकेट खेळावं लागेल. स्टँडर्ड गोलंदाजी, स्टँडर्ड फिल्डिंग, अतिरिक्त धावे होते अंकुश, विकेटचं सातत्य, दबाव मागे दबाव, ह्या 5 गोष्टी जरी मैदानावरती केल्या परंतु किरण म्हात्रे इथे बऱ्याच काळानंतर ठोकला त्यानं षटकार.
बऱ्याच वेळेनंतर संघर्षमय षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये एक धाव, त्यानंतर आता सेकंड ओव्हरमध्ये हा षटकार लागला. धावसंख्या 7. 26 धावेचं टार्गेट अद्याप 19 धावा करायच्या आहेत. सामना अगदी लो स्कोरिंगचा आहे. बॉल डिफेन्स केलाय. एक धाव तर पूर्ण होणार. एक धावेने टीमची टोटल 8 धावा. टोटल धावा आपण पाहिलं तर एकूण 8 धावा. 8 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 9 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजून एक मोठा फटका पॉवर प्ले मध्ये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन्स. मधून चौकार. टीमची टोटल धावा पडका होती 12 रन्स. चला मंगेश गायकर आणि नयन पाटील पण ड्रॉ साठी यायचंय. लिडिंग एज पाठीमागे. चान्स घ्यायला पाहिजे कारण आता धावा एवढ्या नाही आहेत की प्रत्येक बॉलवरती सीएसके टीमच्या प्रत्येक खेळाडूला रिक्स घ्यावी लागेल, चान्स घ्यावी लागेल. आणि एकूण आपण पाहिलं 1 पुढे टीमची टोटल धावा पडका होती. धावा लागते त्या 13 धावांची गरज आहे मैदानावरती. अगदी लो स्कोरिंगचा मॅच. 40-45 जरी धावा खेळपट्टीवरती बनवल्या असत्या पहिल्या सत्रामध्ये तर मॅच प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळत असती. कारण सीएसके टीमकडे गोलंदाजी अटॅक चांगला आहे. कोलबा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. अगदी शांत क्रिकेट. कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवत नाहीये कारण प्रत्येक बॉलमध्ये एकच धाव करायची आहे. 2 षटक समाप्त. धावसंख्या 14 आता राहिलेत मैदानावरती. फक्त 12 धावेची गरज. धाबा झाल्यात त्या 2 षटकामध्ये 14 आणि आता करायच्यात फक्त 12. आता रंगातकर मॅच येणार नाही परंतु क्रिकेटला रंग आणण्यासाठी आता आमचा रंगाबाई आलाय. रंगाबाई या. भव्य स्वागत आहे आपलं. रंगा डांसर आज की रात रंगाबाई के नाम. रंगाबाई या. चलो रंगाबाई आइए. डायरेक्ट ग्राउंड के अंदर एंटर. 12 धावीची गरज आहे. गोलंदाज राहुल. वेगवान बॉल. अगदी परफेक्ट डिलिव्हरी. गुडलेन स्पॉट वरती टाकला आणि डॉट बॉल. सतरा चेंडू 12 धावीची गरज आहे मैदानावरती सामना जिंकण्यासाठी. स्ट्रेट ऑन दी स्ट्रेट. सर बाटनं ठोकलाय चौकार. चौकार आले. चौकार धावसंख्या 18 धावा. फक्त 8 धावीची गरज आहे. हो पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न परंतु एक धाव मिळाली लेग बाय स्वरूपामध्ये. धावसंख्या 19. आता फक्त 7 धावा राहिलेत. सामना पूर्णपणे एकतर्फा. व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर आमचे सन्माननीय रमेश शेठ म्हात्रे उद्योजक व पिसारबे गाव की ज्यांची स्पर्धा आपण दमदार पाहणार. मित्र यावर्षी देखील नोव्हेंबरमध्ये 4 व्हीलर कारची स्पर्धा 9393 सरकार सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे देखील उपस्थित आहेत. स्वर्गीय निरावंती म्हात्रे चषकाचं पर्व येत्या
नवीन सीझनमध्ये अर्थात याच वर्षामध्ये नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये त्यांची भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला नक्की पाहायला मिळेल. संतोष शेठ म्हात्रे आपण पाहतो या स्पर्धेमध्ये 8 संघांना त्यांनी टी शर्ट पुरस्कृत केलेत. चांगला चेंडू आहे, डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक राहिला. धावा झाल्या तर धावा पडका होती 21. सन्माननीय रविकांत म्हात्रे साहेब कुटारी माजी नगरसेवक यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालंय, त्यांचं मनापासून आभार. शेवटचा अंतिम चेंडू, अजून एक डॉट. शेवटचे 12 बॉल शिल्लक, 5 धावेची गरज. संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा आतापर्यंत पाहिलं की घोटगावाचा मुन्ना पाटील अर्थात योगेश पाटील 34 डॉट बॉल फेकले स्पर्धेमध्ये, 35 डॉट बॉल, आणि राहुल पाटीलनं 34 डॉट बॉल फेकले. सर्वाधिक विकेट जर आपण पाहिल्या या स्पर्धेमध्ये सुनील सालुंके आतापर्यंत 15 विकेट्स. पाच धावेची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुपर 6 ची अंतिम लढत आहे. 2 संघ आपण पाहतो ऑलरेडी सुपर 3 मध्ये दाखल झाले. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत आणि यातनं जो संघ जिंकेल त्याचे कॅप्टन लगेच आमच्या सोबत जॉईन होतील, कारण ड्रॉ केली जाईल आणि ड्रॉच्या माध्यमातून एक संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. एकदा पूर्ण डबलचा कॉल दिलाय आणि एकच धाव, फक्त 4 धावेची गरज आहे. सामनावीन विनिंग स्ट्रोक निक्षय मात्रेने ठोकला षटकार आणि तिसरा संघ दाखल झालाय इथे सुपर 3 मध्ये. टीम ड्रीम सोल्युशन रोइंग्स अँड टीम गोस टू द सुपर 3. हार्ड लक टीम श्री गणेश CSK तौज मजकूर. चला या ड्रीम सोल्युशनचे कॅप्टन क्रिश कोपरकर आमच्या सोबत जॉईन होतील. त्याचबरोबर तनिष 11 ओम साई चैतन्य कुटारी टीमचे कॅप्टन मंगेश गायकर आणि जय हनुमान साई सिद्धी करवले टीमचे कॅप्टन नयन पाटील. 3 कॅप्टन मध्ये ड्रॉ होणार आणि एक संघ फायनल मध्ये दाखल होणार. आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच स्नेहांकित रुपेकर 2 स्पेल अर्थात 2 षटक फेकले आणि 4 धावा 2 विकेट ही त्याची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी. आणि या ठिकाणी तो ठरला मॅन ऑफ द मॅच. स्नेहांकित रुपेकर या आणि क्रिश कोपरकर या कॅप्टन आपण देखील